ओके, या फुलांच्या शेंगा आहेत या. ओके, मी समज या देठ आहे की काय. म्हणजे मला वाटलं हा देठ आणि ह्याची पानं काढलेत बाजूची. प्रभाकर मोरेंची बहीण आली. कुठं असतो भाऊ तुमचा? आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून भरायची आहे. बेसन आपला रेडी झालेला आहे, ते असं भरून घेऊया आपण. आणि कडक होतो अशा आपल्याला ह्या कापच्या आहेत त्या सोडून द्यायच्या. तर अशामध्ये तर काल जे आपण चिंबोऱ्या पकडून आणल्या ना, त्याची आज रेसिपी बनवणार आहेत वहिनी. ही मस्त ते वहिनींना डोळे आलेत. तर ही गावाची पद्धत आहे ज्याच्याने आपण हो त्याच्याने जातं. ओके, मी धूप टाकलंय त्याच्यामध्ये. त्यांचा एक डोळा बारीक झाला. म्हणजे बहुतेक टाइमच झालाय. म्हणजे आपल्या गावामध्ये काही लोकांचे आले नसे डोळे. ओके, मग ती पसरली ती 7 हां. हे कोकम आहे का? आंबूचे तर मस्त आज बेसन घालून आपल्याला ही रेसिपी मिळणार आहे आज. अजून साफ करायचे त्याला थोडं. पुढेच्या शेंगा जाते घेऊन जाते. आम्ही कधी बनवली नाही, पण गावी खायची आमच्या. ह्याला काय फुलं असतात ना? हो, फुलं येतात. त्याच्यानंतर मग असे शेंगा होतात. ओके, या फुलांच्या शेंगा आहेत या. ओके, मी समज या देठ आहे की काय. म्हणजे मला वाटलं हा देठ आणि ह्याची पानं काढलेत बाजूची. नाही. ओके, शेंगा फुलांपासून तयार होतात. हा काय. मग ती फुलं पण खातात ना? फुलांची पण भाजी होते. ओके, तर मला नाही जास्त माहीत. गावी खायचे आमच्या आजोबा वगैरे. त्यानंतर आमच्याकडे कोण आता गावी जास्त जात नाही. आज मिळणार आहेत आपल्याला चुलीवरचे खेकडे. बेसन रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये शिंगारी पण आहे. काल आणलेली काल रात्री पकडलेला मासा. तो एकच आहे म्हणून त्याच्यात ते बघा मसाले वगैरे प्रियंका घेऊन आले. नाही ते नाही, हा तो मग ते खेकडे वगैरे लावता नाही तिकडे. डोला. आपण सवयीप्रमाणे तेल टाकून घेऊया. सवयी हा ही आली. आज कुठे प्लॅन? गोव्याला मासा नाही येत ना. मासा नसतं मग काय. हा त्या लिंबूचा काय दाखव. लिंबू केवढा मोठा लिंबू आहे बघ. संत्री आहे. मोठा होतो एवढा. हे बघा, थोडा वेळ लागतो कारण गॅस सारखा. तर सर्वात आधी लसूण टाकून घेऊया आपण. लसूण करपून जाईल. कांदा टाकायचा आधी त्याची पद्धती बोला. आणि मिरची टाकूया. बघा घरची बघा तुम्ही. इकडे आजी आली. प्रभाकर मोरेंची बहीण आली. मोरांची बहीण. कुठं असतो भाऊ तुमचा? तर इकडे कांदा घेतलेला आहे. कांदा टाकून घेऊया आपण. कांदा लाल होईपर्यंत भाजून घेऊया. कांदा तर भाजून झालेला आहे. हो सांगतो. काय सांगू याच्यात सांगा, ते बघतील. म्हणायचा बहीण वाट बघते, एकदा भेटून जा म्हणा. आता टोमॅटो टाकून घेऊया. तर इकडे कांदा टोमॅटो वगैरे भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहे. मसाले एकदम सिंपल जे आपण घरी वापरतात ते. हा मसाला चांगला आहे. हे बघा, हे आपला घरगुती मसाला. मिरची पावडर, हळदी पावडर, गरम मसाला. हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया आपण. हे जे वाटण घेतलेलं आहे ओल्या नारळाचं
ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. हे मी कमीच घेतलं आहे वाटण, कारण आपल्या खेकडा पण कमी आहे, त्याच्यामध्ये कमी घेतलं आहे. आणि बेसनचा पीठ आपण भरणार आहे, त्याच्यामुळे रसा जरा घट्ट होतो. हे बघा, हे जे खेकडे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करू. आता आपण पाणी टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये. इकडे आंबोशीची फोडं घेतलेली आहे 4-5, ते आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये. आंबोशी म्हणजे आंबा आहे ना? हा, आंबा सुकवले. ते आमसूलला बोलतात तेच ना? आमचं पावडर बनवतात हा, ना, हा. तसं ते वालं टाकलेलं आंब्याची फोडं बॉईल होऊन द्यायचा. त्याच्यानंतर ह्या आपल्याला कपच्या भरलेल्या टाकायच्या. तर ह्याच्यासाठी मी इकडे घेतलेलं आहे, हे बघा, इकडे कांदा घेतलेला आहे, मिरची, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, आणि इकडे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते आपण मसाले घेतलेले आहेत ना, ते मिक्स करून घेऊया सर्व. ह्याच्यामध्ये आपण बेसनचं पीठ ॲड करणार आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. हे सर्व मिक्स करून घेऊ. पाणी एकदम हलका टाकायचा, एकदम पातळ पण नाही करायचा, थोडा घट्ट ठेवायचा. हे आपण कपचे आहेत ना, साफ करून घेतलेले आहेत, त्यांचं नाक वगैरे आहे ते काढून घेतलेले आहेत, हे बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून भरायचे आहे. बेसन आपला रेडी झालेला आहे, ते असं भरून घेऊया आपण. हे बघा, त्यांना खायला घाला पाहिजे. गहू असतं ना, गहू. एकत्रच टाकलं ते एकत्रच टाका. तर अगोदरच नाही टाकलं. म्हणजे काय अगोदर काय नाही टाकलीस, त्याचं काय करायचं? नाही, बेसन आहे तो विरघळून जातो त्याच्यामध्ये. बॉईल झाल्याच्या नंतर मग डायरेक्ट कडक होतो. अशा आपल्याला ह्या कापच्या आहेत त्या सोडून द्यायच्या तर अशामध्ये. आणि भूक पण खूप जोरात लागले, त्याच्यावर ताव मारू आपण. इकडे आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. तर इकडे बघा, आपले झणझणीत असा रसा तयार झालेला आहे, हे बघा. पण चांगली शिजली असेल ना, ऊन देते. आणि ते बेसन लावलंय त्याला, तो रसा पण आतमध्ये मिसळला तो. तर जेवण रेडी झालंय आपलं. तर मस्त आता खेकड्यांवर ताव मारायचा आहे. आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे आजच्या रेसिपीमध्ये. तर यांच्याकडे काही जण फक्त व्हेजवाले आहेत, काही नॉनव्हेजवाले आहेत. तर व्हेज नॉनव्हेज दोन्ही बनतं. माझा व्हिडिओ